नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या घरासमोर काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय। E20च्या विरोधामध्ये काँग्रेसची जोरदार निदर्शनं केली आहे। या सगळ्या घटनेवर पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। गडकरीजींनी इथेनॉलमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्या नितीन गडकरींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर आम्ही चालत जात होतो आणि त्यावेळी मात्र पोलिसांनी आम्हाला पोलिसी बळाचा वापर करून या ठिकाणी अडवलेला आहे। नितीन गडकरींचा राजीनामा नितीन गडकरी हे बघा धर्मेंद्र प्रधान हा फक्त आमचा युवकांचा जाकी होता। आता याच्यानंतर आम्ही नितीन गडकरी आज हमने आंदोलन जो लिए है महाराष्ट्र प्रदेश जो कांग्रेस शिवराज दादा मोरे जी के नेतृत्व में आज हम नितिन गडकरी जी का इस्तीफा मांग रहे हैं। नितिन गडकरी जी ने जो इथेनॉल पेट्रोल बोलकर जो लोगों को दिया है तर नागपूरमधली दृश्य आहेत। E20 पेट्रोलच्या विरोधात नितीन गडकरी यांच्या घरासमोर युवक काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। E20 मुळे कार्यकर्त्यांना अशा उचललं जात आहे, घोषणाबाजी केल्या जातं, कशा पद्धतीनं बॅरिकेडिंग वर जे आहे चढत आहे आणि एका कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलीस विभागाकडून या ठिकाणी अशा पद्धतीने आहे। कार्यकर्त्यांना जे आहे आता एक कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने आहे पोलीस आपल्या घराकडे खरं तर हे जाण्यासाठी सगळे आंदोलक निघाले होते, मात्र पोलिसांनी जे आहे अगोदरच रस्त्यात ओढलं आणि आता कुठेतरी ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतं। आणि कशा पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते विरोध सुद्धा करत आहे। 4 पोलीस कर्मचारी खरं तर एकाला ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। एक कार्यकर्त्याला या ठिकाणी आणलं जात आहे मोठ्या प्रमाणात। अजूनही आता पोलीसवाले स्वतः बॅरिकेडिंगवर चढलेले आहे, आपण पाहायला मिळते आहे। आंदोलन क्या बताएंगे? वापस नेलं जात आहे एक कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने E20 पेट्रोल विरोधात नितीन गडकरींच्या घरासमोर नागपूरमध्ये युवक काँग्रेसनी जोरदार निदर्शनं केली। यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड सुद्धा केलेली आहे। E20 पेट्रोलमुळे गाड्यांमध्ये बिघाड होतो ही मागच्या अनेक दिवसांपासून या पेट्रोलबाबत दावा केला जातो आणि त्याच्या विरोधातच आता E20च्या विरोधात नितीन गडकरी यांच्या घरासमोर निदर्शनं केली जातात।